आता आढावा घेणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळेंच्या चिथावणीनंतर मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड झाली। 8 दिवसात माझे लोक मिटकरींना भेटेल तिथे तुडवणार, मिटकरींना तुडवलं नाही तर कार्यकर्त्यांना पदमुक्त करणार, दुनबळेंचे चिथावणीखोर आव्हान। 8 दिवसात 2 माझे शिल्लेदार आणि माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला भेटेल तिथं तुडवल्याशिवाय राहणार नाही, तुडवणारच। आणि जर यांनी तुडवलं नाही, आत्ता सांगतो, यांचे सगळ्यांचे पदमुक्त करायची जबाबदारी माझी। मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं जय रुग्णालयात भरती झाला होता। अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, सौरभ भगत यांना अटक। अमोल मिटकरींच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ही कारवाई। प्रकृती ठीक नसल्यानं पंकज साबळेंवर रुग्णालयात उपचार। 10 आरोपी फरार। पुण्याच्याही धमक्यांना भीक घालत नाही। राज ठाकरेंना सुपारी बहादर वक्तव्यावर मिटकरी ठाम, तर अजितदादांनी फोनवर केली मिटकरींची विचारपूस। अमोल मिटकरींच्या अकोल्यातील निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। मनसे कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर बंदोबस्त वाढवला। मनसे कार्यकर्त्यांवर नाही तर राज ठाकरेंवर कारवाई व्हावी। मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर उमेश पाटील आक्रमक। अमोल मिटकरी हे विधिमंडळाचे सदस्य आहेत। त्यांच्या गाडीवर मनसे सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो आणि माझी अशी मागणी आहे की यामध्ये या हल्ल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। माननीय गृहमंत्र्यांनी त्यांना पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजे। मिटकरींनी हे सिद्ध करावं, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतली, कोणत्या सुपारी अंतर्गत शालिंतेताई पाटलांचा कारखाना घेतला, मनसे नेते प्रकाश महाजनांचा सवाल। अमोल मिटकरींची सातत्यानं खालच्या भाषेत टीका। महाराष्ट्र सैनिकांनी मिटकरींची गाडी फोडली असेल तर त्याचं समर्थन, मनसे नेते खेडकरांची प्रतिक्रिया।